भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। याच पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा आता सज्ज आहे। महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक श्री भूषण गगराणी स्वतः आपत्कालीन विभागामध्ये रात्री उपस्थित असून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून सध्या केलं जात आहे। आपण पाहतोय आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकचे अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडनं। रुपाली, आपण पाहतोय मुंबईला आता रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने प्रशासनाच्या माध्यमातून आता कशी तयारी करण्यात आलेली आहे, काय महत्त्वाच्या उपाययोजना केल्या जात आहेत? श्वेता, सोमवारी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्याच्यानंतर सगळी जी यंत्रणा आहे ती कोलमडलेली होती। त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून सगळ्या यंत्रणा सध्या सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत। मात्र आज मध्यरात्रीपासून आपण पाहतो की मुंबईमध्ये बऱ्यापैकी पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे मुंबईतलं सध्या जे लोकल जीवन आहे ते सध्या सुरळीत सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईची लोकल असेल, मुंबईची रस्ते वाहतूक असेल, सगळं काही वेळेत सुरू आहे। काही मिनिटं मागे पुढे होत आहे, मात्र तेवढी अवस्था नाहीये जेवढी काल अवस्था होती। आज आपण पाहतो सगळ्या फलाटांवरती गर्दी देखील आपल्याला तेवढी पाहायला मिळत नाहीये। मात्र सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की आजच्या या संपूर्ण काल दिवसभरामध्ये त्याच्या पद्धतीने पाऊस पडलेला होता आणि त्याचमुळे आजच्या या संपूर्ण दिवसभरामध्ये सगळे महत्त्वाचे जे शहर असतील, मुंबई असेल किंवा मग ठाणे असेल, नवी मुंबई असेल, तर या सगळ्या भागामध्ये शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। एक महत्त्वाचा विषय म्हणजे श्वेता, आता आपण पाहत आहोत की दादरचा ह्या दोन फलाटावरती बाहेरच्या ज्या गाड्या आहेत त्या थांबून आहेत। तर खरं तर काल रात्री जो पाऊस झाला होता त्याच्यानंतर काही ट्रॅकवरती पाणी साचलेलं होतं, काही टेक्निकल विषय देखील झालेले आहेत आणि त्याच प्रॉब्लेममुळे आपण पाहत आहोत की मुंबईच्या दादरच्या या लोकल स्थानकावरती बाहेरच्या ज्या गाड्या आहेत त्या लोकलच्या फलाटावरती येऊन थांबलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने खरं तर हा संपूर्ण ट्रॅक जो आहे तो खरं तर एंगेज झालेला आहे आणि त्याच्यामुळे सध्या इतर जे फलाट आहेत त्या ठिकाणाहून ज्या फास्टच्या लोकल आहेत त्या सोडल्या जात आहेत। मुंबईमध्ये आपण पाहत आहोत की आज सकाळपासूनच गर्दी फलाटावरती आपल्याला दिसत आहे आणि एकूणच यंत्रणा देखील अलर्ट करण्याचा जो इशारा आहे तो देखील पालिकेने दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याच्यामुळे खरं तर काय सध्याची परिस्थिती हे लक्षात येत आहे। सध्या पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे अलर्ट मोडवरती आता ही यंत्रणा सज्ज असल्याचं पाहायला मिळते। धन्यवाद आपण दिलेला संपूर्ण अपडेट बद्दल।